बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे क्वेश्चन नंबर 6 मधला बी मध्ये. फर्स्ट जो आहे तो दिलेला आहे बघा, फाइंड रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ कर्व y इक्वल्स टू एक्स क्यूब ॲट पॉईंट 2,8. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे, रेडियस ऑफ कर्वेचर. आणि कोणत्या पॉईंटला फाइंड आउट करायचा, तो पॉईंट दिलेला आहे आपल्याला 2,8. ठीक आहे, एक कर्व दिलेला आहे, त्या कर्वचं एक फंक्शन दिलेलं आहे, म्हणजे कर्वचं एक इक्वेशन दिलेलं आहे y इक्वल्स टू एक्स क्यूब. ठीक आहे, तर बघा आता आपण याचं सोल्युशन फाइंड आउट करू. सोल्युशन आहे बघा, गिवन इक्वेशन ऑफ कर्व. सगळ्यात पहिले यायचं सोल्युशन कर्व y इक्वल्स टू एक्स क्यूब दिलेला आहे. ठीक आहे, मग याला काय करायचं आता, डिफरन्शिएट करायचं. काय करायचं, डिफरन्शिएट. आपला आता रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला काय आहे, रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला लिहिते तो रेडियस ऑफ कर्वेचर रो ॲट 2,8 पॉईंट दिलेला आहे ना आपल्याला. तर रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला आहे रो इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस dy बाय dx चा स्क्वेअर रेस टू 3/2 अपॉन डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे, हा काय आपला रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले dy बाय dx काढावं लागेल, नंतर डी स्क्वेअर y बाय dx काढावं लागेल ॲट पॉईंट 2,8. ठीक आहे, तर मग बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे, कर्वेचरचं इक्वेशन y इक्वल्स टू एक्स क्यूब. मग याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येणार आहे, dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ एक्स क्यूब. ठीक आहे, मग इथं बघा dy बाय dx इक्वल्स टू, आता इथं कोणता फॉर्म्युला यूज होणार, तर फॉर्म्युला बघा डी बाय dx ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज होणार n इंटू एक्स रेस टू n-1. ठीक आहे, तर मग इथे येणार 3 इंटू एक्स रेस टू 3-1. म्हणजेच आपलं dy बाय dx काय आला, dy बाय dx इज इक्वल्स टू 3 इंटू एक्स रेस टू 2. ठीक आहे, 3 इंटू एक्स रेस टू 2 आला. आता आपल्याला इथं काय सांगितलं आहे की dy बाय dx ॲट 2,8 पाहिजे. किती पाहिजे, 2,8. मग इथं लिहायचं dy बाय dx ॲट 2,8. म्हणजे x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2 दिलेली आहे, आणि y ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच 3 इंटू 2 इंटू एक्सच्या जागेवरती 2 पुट करायचा रेस टू 2. म्हणजे इथं काय येणार, आता 2चा वर्ग किती येतो, 4. म्हणजे 3 गुणिले 4 बरोबर 4×3=12. म्हणजे dy बाय dx ॲट 2,8 किती आला, 12 आला. ठीक आहे, आता नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला, dy बाय, आता डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजेच डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. मग इथं लिहायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा डी बाय dx ऑफ dy बाय dx. ठीक आहे, मग dy बाय dx काय आला होता आपला, बघा डी बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये dy बाय dx इक्वल्स टू 3 इंटू एक्स स्क्वेअर आला होता. ठीक आहे, म्हणजे या साईडला येणार आहे डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इक्वल्स टू, आता बघा हा 3 काय आहे, कॉन्स्टंट आहे, डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर. मग dy बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर काय येणार, 3 इंटू 2 इंटू, बघा ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. बघा एक्स रेस टू एनचाच फॉर्म्युला यूज करायचा, 2 इंटू एक्स रेस टू
n मायनस वन, n मायनस वन, n म्हणजे काय आहे 2 आहे, ठीक आहे. 2 मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे तिथं काय येणार आहे 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 इंटू एक्स रेस टू 1 म्हणजेच 3 दुणे 6 6x. म्हणजे आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काय आला 6x आला. पण आपल्याला कशावरती पाहिजे तो, तर ह्या पॉईंटला पाहिजे. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट 2,8 म्हणजे तिथं काय येणार 6 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 आणि 6 दुणे 12 होते, ठीक आहे. मग आता हा जो फॉर्म्युला होता आपला रोज, तर याच्यामध्ये पुट करायचं आहे. तर बघा मी हा फॉर्म्युला इथून कॉपी करून घेतो. ठीक आहे. रेडियस ऑफ कर्वेचर रो ॲट 2,8 इक्वल्स टू, बघा मग इथं याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. मग ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आता डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे इथं काय येणार आहे 12चा स्क्वेअर रेस टू 3/2, ठीक आहे. रेस टू 3/2 अपॉन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काय आलेला आहे 12 आलेला आहे, ठीक आहे. म्हणजेच याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर बघा इथं इथं बघा आता 12चा वर्ग 144 म्हणजे 1 प्लस 1 4 4 रेस टू 3/2 अपॉन 12, ठीक आहे. म्हणजेच रो ॲट 2,8 इक्वल्स टू 145 रेस टू 3/2 अपॉन 12 येणार, ठीक आहे. हे काय आलं त्याचं फायनल आन्सर. आता बघा तुम्हाला जर वाटलं कॅल्क्युलेटरमध्ये याचा आन्सर नाही का म्हणजे सॉल्व करायचं असेल अजून तर तुम्ही सॉल्व करू शकता. तुम्हाला जर नाही वाटलं तुम्ही नाही केलं तरी पण तुम्हाला मार्क भेटणार आहे, ठीक आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेटर तुमच्याकडे राहतच तुम्ही जर सॉल्व केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. मग मी इथं सॉल्व करून पण आन्सर लिहितो. बघा आता 145 रेस टू 3/2 5 रेस टू 3/2 डिवाइड बाय 12. तर ते येतं बघा 145.502, ठीक आहे. मग हे आलं आपलं रो आला. पण तुम्ही हे नाही केलं तरी चालतं, डायरेक्ट हे लिहिलं तरी चालतं. म्हणजे आपल्याला काय इनिशियली एक कर्व दिलेला होता y इक्वल्स टू एक्स क्यूब आणि आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर काढायचं होतं. मग रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला आहे बघा हा. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलं, हे फॉर्म्युला लिहिला आधी, ठीक आहे. फॉर्म्युला काय आहे, एक मिनिट हँग झालं ते. तर फॉर्म्युला आहे बघा y इक्वल्स रो इक्वल्स टू 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3/2 आहे अपॉन डी स्क्वेअर वाय बाय dx, ठीक आहे. तर मग dx स्क्वेअर आहे. मग आपण काय केलं एकदा डिफरन्शिएट केलं, मग डिफरन्शिएट करून परत डबल डिफरन्शिएट केलं ॲट पॉईंटला. मग आपण dy बाय dx फाइंड आउट केला 2,8ला तो आला 12 आणि परत डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर फाइंड आउट केला तो आला 6x ॲट पॉईंट 2,8ला आला 12 आणि रेडियस ऑफ कर्वेचरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं आणि आन्सर फाइंड आउट केलं. बघा एकदम सिंपल क्वेश्चन 3 मार्कसाठी आलेला होता. तर जे असं सॉल्व करतील त्यांना पूर्ण 3 पैकी 3 मार्क भेटेल, ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक या क्वेश्चनमध्ये सेकंड क्वेश्चन आहे तो पण आपल्याला सॉल्व करायचा आहे, ठीक आहे.